काय डावलली केली नगराध्यक्ष पदाची उमेदवारी, कशी जुळली जातीय समीकरण, कोण होणार आणि कसा होणार स्वीकृत नगरसेवक, पहा या सर्वांवर प्रकाश टाकणारी नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार विनोद बिलावर यांची रोखठोक मुलाखत लवकरच आर चॅनलवर। आर चॅनल सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात। की विनोद बिलावर यांनी बंडखोरी केली। बंडखोरी करणे माझा काही हेतू नव्हता। नाही, त्या दिवशी जर साहेबांनी फोन उचलला असता, अच्छा, मला विचार मांडता आला असतं। खरं तर हितच खरं डावपेच त्या पक्षातल्या काही रणनीती आपल्याला लोकांच्या तिथंच कळते। विरोधकांना फायदा होईल असं आता काही बोललं जातं। मुळात मी जरा जातीवरती बोलतोच। आज एखादा पक्षाचे 22 उमेदवार नगराध्यक्षसह बॅकफुटला जात आहे, याला कारण तिथले कारभार करणारे कारभारीच। विरोधकांना असं वाटेल की आपण बोटात तोंड घालायचं, काय बोट तोंडात घालायचं। ज्यावेळेला एखादी स्पर्धा असते त्यावेळेला एका खेळाडू बाय देते, तसं बाय देण्यासाठी एका कार्यकर्त्याची तिथं साहेब मला बळी दिले गेले असं मला शंका वाटत आहे। खंगाळे साहेबांचं प्रभाग क्रमांक 6, नरेंद्र भद्रापुरेंचं प्रभाग क्रमांक 7 ही भविष्यात कुठेतरी नगराध्यक्ष होतील म्हणून या दोन्ही प्रभागातलं कोणाने रीग आणि रीग मला ह्यातली सगळी माहिती असलेले प्रभाग आहेत। तुम्ही निवडून आलात तर तुम्हाला परत पक्षात तुम्ही जाणार का? जरी एकटा लढत असलो तर पाठीमागे माझ्या अदृश्य शक्ती जी आहे, काय झाले हे दोन्ही गट आता आजच्या घडीला माझ्या दृष्टिकोनानं विरोधक आहेत। की ताईंनी असा का निर्णय घेतला की एससी कास्टच्या मूळ जे एससी आहेत त्यांना दाखला दिला नाही। जर विनोद बिलावर जर आमच्याकडे असते तर आज आम्ही त्यांना तिकीट दिलं असतं असंही त्यांनी वक्तव्य केलं। जनस्वराज शक्तीकडे असा उमेदवार नाही असं काय नव्हता। प्रेमा विटेकरी, अजितदादा विटेकरी, दिगंबर विटेकरी असे अनेक लोक जनस्वराजमधून उभारून राहू शकले असते की मी नॉनव्हेज पण खातोय आणि माझ्यासोबत लिंगायत समाजाचा माणूस बसून व्हेज खाणारे पण आहे। कधीही त्यांनी भेदभाव कधी नॉनव्हेज खाताना केलं नाही। म्हणजे कॉप्ट होण्यासाठी, कॉप्ट मी कसं होईल त्याच्यासाठी आमच्यासारख्या लोकांच्या वरती अन्याय झालेला आहे। हे मूळ जे एससी कास्ट मधले आहेत त्यांना जर तिकीट आज जरी त्यांनी दिलं तर मी आपल्या माध्यमातून सांगतो, त्यांनी जर तिकीट दिलं तर त्या क्षणाला माझा त्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा असेल। म्हणजे नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर आम्हाला उपनगराध्यक्षपद मिळालं, पण ज्यावेळेला जनतेतून नगराध्यक्षपद मिळत आहे त्यावेळेस का जातीवादाचं हे राजकारण पेरलं जात आहे।